नमस्कार मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आज आपण एएसओ मुख्य परीक्षाचं नियोजन कसं करावं याच्या संदर्भातली माहिती घेऊया. आपण एएसओ मध्ये एएसओ जर होण्यासाठी आपल्याला 300+ मार्क्स कसे पाडता येईल याच्या संदर्भातली माहिती घेऊया. आता ऑलरेडी तुम्हाला माहित आहे की ऑलरेडी यासाठी म्हणतोय मी, तुम्हाला बाकीच्या गोष्टीला अवेअरनेस तुमचा आहेच, परीक्षांबद्दल तुम्ही जेव्हा टार्गेट करता त्याबद्दल. त्यावेळेस एएसओच्या जागाच कमी असतात. एएसओ जागा फार कमी निघतात, त्याच्यामुळे त्याचा मेरिट वाढतो मेन्सचा. एसटीआय पेक्षा तो हाय असतो, पीएसआय पेक्षा तो पर्सेंट हाय असतो, पीएसआय जागा जास्त आहे. एसटीआय 2021च्या जागा जास्त आहे, त्यावेळेस सर्वात जास्त, म्हणून मेरिट थोडा कमी लागेल प्रीचा पण आणि मेन्सचा पण सिलेक्शनचा. एएसओचा नेहमी जास्त आहे बिकॉज जागाच कमी आहे, हे लक्षात घ्या. एएसओ पदच फक्त मुंबई पुरतं मंत्रालय किंवा आपला एमपीएससी जे आयोग आहे त्या आयोगात असणारे पोस्ट आहे, त्याच्यामुळे जागा कमी असतात आणि त्याच्यामुळे कमी असलं की मेरिट हाय लागतं. पण तरी 300+ मिनिमम. आता त्यात काहीच खाली हे करावं लागेल नाही. आपण मागचे पण कट ऑफ बघू, याचं नियोजन कसं करायचं आज आपण आपल्या व्हिडिओ मार्फत बघूया. तुम्हाला आपल्या या आपल्या युट्यूब चॅनलवर बरेच आपले एमपीएससी, जिओग्राफी, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, वेगवेगळे व्हिडिओ आहे, आरटीआयचे असेल, एसटीआय, एएसओ किंवा पीएसआय या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कराच आपलं चॅनल. आणि तुमचे जे मित्र मैत्रिणी असेल अभ्यास करणारे त्यांच्या सुद्धा सोबत शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांगा, हे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. चालेल, मग बघू आपण एएसओ मेन्स टार्गेट किंवा नियोजन कसं करायचं. आता बघा, हा 2019चा आहे. किती? 2019चा आपला मेरिट दिसतो इथे 146 लागलेला एएसओचा 2019चा. आणि 2019चा ज्या वेळेस आपण बघू, जागा 34 का 24 जागा होत्या, त्यावेळेसचा हा मेरिट लागलेला आहे. त्याच्यात ओपन कॅटेगरी जो आहे, ओपनचा 146 आहे, एससी ओपन हा 127 आहे, एसटीचा ओपनचा 119 आहे, डीटीए एनटीसी हा डीटीए 125, एनटीसी 130, ओबीसी हा 142 लागलाय, म्हणजे याच्या खालोखाल ओबीसी लागलेला आहे. आणि दिव्यांग जो आहे तो दिव्यांगाचा 108 दिसतोय. किती आहे? 108 त्याच्यात दिसतोय, हा सुद्धा लक्षात घ्या. वाटलंच मी इथे तुम्हाला ओबीसीचा ओबीसी जनरल हा 145 खालोखाल आहे, ते पण लक्षात घ्या. ओबीसी जनरल हा जो आहे वरचा तो एनटीसीचा 142, हे आपण लक्षात घेऊ. इज इट क्लिअर? हे झालं मेरिट म्हणजे 146. आता फक्त करावं काय लागलं आपल्याला? 146 गुणिले 2 करावं लागेल, म्हणजे तेवढे आपले काय होईल, मार्क्स हे होतील 146. म्हणजे त्याला तुम्ही 292 असं तुम्हाला साधारणतः मार्क्स आजच्या याच्यात 400 पैकी इतकं ते मेरिट होतं कोणाचं? एएसओचं. मग याचं नियोजन करताना आपल्याला मागचे बघावं लागेल. 2019 आता आपण बघितलं तेव्हा जागा फक्त 24 होत्या. 24 जागाला 146. आता आपण गुणिला 2 करत जाऊ, त्याला 126 जागा, म्हणजे याच्या जवळजवळ 5 जागा झाल्या की 25 5 600, 5 जागा 139, फक्त 6 मार्काचा फरक आहे, 7 मार्काचा फरक आहे. 107 जागा, याच्या किती? जवळजवळ 64 जागा. त्यावेळेस मेरिट बघा किती आहे? 151. मेरिट किती आहे? 151. आता हे डिपेंड असतं जागेवर सुद्धा आणि पेपरच्या काठिण्य पातळीवर सुद्धा. पेपर जर टफ असेल, कठीण असेल तर मेरिट खाली येईल. पेपर जर थोडा सोपा प्रत्येकाला चांगला गेला असेल, मेरिट काय जाईल? वर जाईल. हे सुद्धा मॅटर करतं, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग आता हे करत असताना आपल्याला आणखीन एक गोष्टीकडे लक्ष देण्याचं काम आपल्याला करावं लागेल. ते म्हणजे काय? तर आपल्याला 2020 आणि 21 जी आता मेन्स होणार आहे, निकाला कोर्टात प्रकरण असल्यामुळे 20चा निकाल लागलेला आहे, पण मेन्स राहिली आहे घ्यायची. तो निकाल रिवाइज होईल का काय होईल चान्सेस आहेत. आणि 21 जुलैमध्ये आहे मेन्स. मग त्याच्या संदर्भात नियोजन करताना तुम्हाला माहित पाहिजे की 2020 मध्ये किती जागा होत्या एएसओच्या? तर 2020 मध्ये 67 जागा आलेल्या आहे एएसओच्या. किती? 67. त्याच्यानंतर 2021 मध्ये 100 जागा. 2021 मध्ये किती? 100. मग आता बघा, हे कुणाच्या आकड्याजवळ आहे? हे दोन्ही 100 आणि घेतले तर आजच्या आसपासच जागा आहे, म्हणजेच मेरिट 151 दिलेलं आहे. मी म्हणेल 150 आपण टार्गेट करणं गरजेचं आहे प्रश्नांचं, म्हणजेच गुणिला 2 म्हणजेच 300 मार्क्स. तुम्ही बघा, याच्या आधी आपण पीएसआय आणि एसटीआयच्या मेन्सचे टार्गेट 300 याचे पण आपले लेक्चर्स आहेत, तुम्ही ते बघितले असतात. त्याच्यात कुठेतरी टार्गेट व्हॅरी झालं तरी चालणार आहे, म्हणजे 150च्या 140 135 पर्यंत आलं तरी स्कोप आहे. पण इथे कट टू कट एनी हाऊ 145+ और 140+ तुम्हाला ठेवायचं आहे, म्हणजेच 150 आपण म्हणूया. बिकॉज जागा कमी, कॉम्पिटिशन जास्त स्ट्रॉंग आहे एएसओला, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला या जागेचा आणि मेरिटचा काय करावं लागतं, विचार करावा लागणार. नाउ नेक्स्ट, मग मी परत पीएसआयला पण सांगितलं, एसटीला पण सांगितलं, या लेक्चर मध्ये पण रिपीट करतो की तुम्हाला जर एसटीआय करायचं असेल तर मराठी इंग्रजी कॉमन आहे.
मराठी प्लस इंग्लिश हे सगळ्यांनाच कॉमर्स अकॉर्डिंग टू युअर पोस्ट हे जो आहे तुम्हाला आता कशावर जोर द्यावा लागणार आहे पॉलिटी हे तुमचे सर्वात मेन विषय बिकॉज 50 30 55 म्हणजे जर याचा विचार केला तुम्ही तर किती प्रश्न बघा 50 55 आणि 30 10 आणि 3 13 म्हणजे जवळजवळ 135 प्रश्न फक्त 3 विषय आहेत किती विषय आहेत ना 135 प्रश्न 3 विषय आहेत ना मी 3 विषयालाच ताकद लावणार 3 विषयाला जास्तीत जास्त बिकॉज त्याच्या सेकंड जो फॅक्टर आहे इतिहास भूगोल आणि त्यात असणारा राज्यघटना सॉरी तुम्हाला त्यात नियोजन आहे बरोबर आहे 10 प्रश्न नियोजन अर्थव्यवस्थेचा प्लॅनिंगचा भाग हे ऑलरेडी मी प्री पास झालो या विषयांना घेऊन याच्यात मार्क पाडले मी प्री पास झालो बुद्धिमत्ता अंगणित मी प्री पास झालेलो आहे चालू घडामोडी मी वाचतच आलेलो आहे नॉट अ बिग डील तुम्हाला रिपीट करायचं रिवाइज करायचं चांगल्या पद्धतीने मागच्या एमसीक्यू मधनं हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे पण हे 3 विषय तुमचे कोण विषय अभ्यासाचे आहे हे सुद्धा याच्यावरनं आपल्याला दिसून येतं नेक्स्ट मुख्य विषय अभ्यास नियोजन करताना 3 परीक्षांचं करायचं असेल तर मराठी कायदा अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था असं याच्यात सांगण्यात येतो की आपल्याला आपण इतके विषयात फोकस करणं गरजेचं आहे पण 3चा आता बघा परत एकदा मराठी आपलं टार्गेट आहे मला मराठी 40+ स्कोर करायचा आहे बरोबर आहे एसओ हा जो 55 आहे इथेही मला 40+ स्कोर करायचा आहे म्हणजे आउट ऑफ 135 पैकी मराठी इंग्लिश मधनच मला 80+ आणि 15 तुमचं इंग्रजी म्हणजे काही करून 100 स्कोर करण्याचं टार्गेट आउट ऑफ 135 आपलं 150 आहे ना टार्गेट 100 टार्गेट तुमचं या 3 मधनं आउट ऑफ 135 तुम्ही 100 टार्गेट ठेवायचं हे असं तुम्ही लक्षातच ठेवा कुठल्याही परिस्थितीत आणि मग मी इथं परत दाखवतोय की ऑलरेडी तुम्ही चालू घडामोडी 10 प्रश्न त्याला 20 मार्क आहे सपोज ओके इथे माहिती आणि हे सेवा आम्ही काय मग आपण याच्यातलं इतकं जरी टार्गेट ठेवलं कशात चालू घडामोडी मध्ये मला 6 आले पाहिजे माहिती सेवा आम्ही केलं 3 आले पाहिजे संगणक मध्ये 2 आले पाहिजे तरी हे 6 3 किती 9 आणि 2 11 याच्यात मी 11 घेईल किती पैकी तर याच्यात 20 पैकी 11 म्हणतोय मी किती पैकी 20 पैकी 11 तरी चालणार आहे 15 पण टार्गेट करा पण 11 मिनिमम 50% राहू शकतो तेवढे पडतील अशी आपण अपेक्षा याच्यात करायची आणि मग हे जर इकडे 11 झाले आपल्या ऑलरेडी त्या 3 विषयावर 100चं टार्गेट आहे ओके आणि मग उरलेला तुमचा विषय कुठला तो कुठला विषय बघा तुमचा तर हे खालचं म्हणजे हे एकूण 45 या 45 पैकी तुम्ही 30 काढायचे काही करून 30 बुद्धिमत्ता अंकगणित 15 प्रश्न इतिहास 10 भूगोल 10 नियोजन 10 तुमचेच विषय आहे तुम्ही प्री पास झालेला आहात प्रीला चांगला अभ्यास झालेला आहे वर्ष हेच वाचतोय आपण हेच करतोय लक्षात घ्या याच्यातनं जर आपण 30चं टार्गेट ठेवलं तर मग तिकडे 11 त्या सामान्य याच्यातनं पडले होते तुमचं 100 कशातनं ठेवले ते 3 विषय त्यात तुमचं मराठी आहे इंग्लिश आहे आणि आपलं पॉलिटी आहे आणि याच्यातनं जीएस मधनं मी 30 तरी आपण आपल्या टार्गेट पर्यंत सहज काय पोहोचू शकतो आता हे झालं मांडणी सोपी कागदावरची मांडणी कॅल्क्युलेशन जुळून आणणे इतके मार्क पाडणे पण याच्यासाठी मग आता तुम्हाला करतानाच अभ्यासाचा वेळ अभ्यासाचा फोकस तुम्हाला कशावर द्यावा लागेल लक्षात घ्या मराठी इंग्लिश आणि भारतीय राज्यव्यवस्था मी म्हणेल तुमची प्रायोरिटी 1 2 आणि 3 हीच ठेवा तुम्ही व्हॉटएव्हर तुमचं अभ्यासाचं नियोजन करताय बरोबर आहे तुमचं अभ्यासाचं नियोजन करताय दिवसाचं त्याच्यात एक मराठी दुसरा पॉलिटी आणि तिसरा इंग्लिश जर तुम्ही फुल फ्लेज अभ्यास करता तर मी तुम्हाला म्हणाल किमान फॉर एक्झाम्पल याला तुम्ही काय करून 2.5 तास ओके याला तुम्ही काय करून 4 तास आणि परत याला काय करून 2 तास असं तरी तुम्ही नियोजन केलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही ते कव्हर होणार नाही मग याला जीएसचा फॅक्टर इतकं तुम्ही सकाळी झाला म्हणजे तुम्ही सकाळी 6-7 ला अभ्यासाला बसला 4-5 वेळा तसा अभ्यास कव्हर केला मतलब ब्रेक वगैरे धरून सलग ब्रेक वगैरे धरून मग पुढचं तुम्हाला MCQ थ्रू ह्या कॅल्क्युलेशन करायचं हे प्रॅक्टिस रोजची आणि ही पण प्रॅक्टिस रोजचीच आहे ना हे तर रोजच करताय तुम्ही बुद्धिमत्ता चालू घडामोडी पण याला तुम्ही MCQ थ्रूच क्रॅक करायचं पण याचं नियोजन कंटेंट बेस्ड पाहिजे कंटेंट तुमचा वाढवायचा आहे डेव्हलप करायचा आहे हा सुद्धा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा नाउ नेक्स्ट आपण म्हणताच काय म्हणतोय तुम्हाला 75 स्कोर करायचा आहे पेपर 1 पेपर 2 आणि पुस्तक किती तर मराठीचं एक पुस्तक बरोबर आहे इंग्लिशचं एक पुस्तक ते आधी परफेक्ट करा मग व्हॅल्युएशन आणि राज्य व्यवस्थेचं तुम्हाला 2 पुस्तक बिकॉज एक लक्ष्मीकांत वापरला तर तुम्हाला पंचायत राजचं सुद्धा वापरावं लागेल अशी इथे 2 पुस्तकं म्हणजे हे 4 पुस्तकं तुमचे कोर जीएस साठी तुम्ही फक्त आणि फक्त आधी जे वाचलं त्याची रिव्हिजन अंडरलाईन केलेली करायची नवीन काहीच करणार नाही
बुद्धिमत्तांक गणित तुम्ही जे प्रॅक्टिससाठी करताय, मागच्या प्रश्नपत्रिका वगैरे सोर्सेस तुम्हाला माहिती आहे. मी सोर्सेसवर बोलणार नाही, मी नियोजनावर बोलणार. किंवा सोर्सेस घेतले की आणखी ते वेगळ्या प्रकारचा त्याला अँगल येतो. सोर्सेस तुमचेच वापरायचे आहे, पण हे पण किती पुस्तकं वाचावं लागतील हे आपल्या डोक्यात फिक्स पाहिजे. ते पुस्तकानुसार आपल्याला किती वेळ आहे कव्हर करायला ते पाहिजे, आणि किती दिवसात कुठलं पुस्तक कव्हर करायचं हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. त्याचा पण चांगला आउटपुट आपण काढू शकलो पाहिजे. या गोष्टीचे लक्षात ठेवायचे. नाव नेक्स्ट मी म्हणेल मग तुम्हाला मराठी. आता मी त्या पहिल्या 2 लेक्चर मध्ये पण सांगितलं मराठी, त्यात तुम्ही आपण धरूया 16 धडे आहे. पण माझं कॅल्क्युलेशन पाहिजे 16 पैकी माझे पक्के किती, कच्चे किती. आता पक्के आणखीन पक्के करू नका. जे चांगले आहेत मार्क पडणार ते आणखीन मार्क पडणार किंवा चांगले करत पॉईंट नाहीये. जे कच्चे आहे याला तुम्ही काय करायचं, इम्प्रूव्ह करायचं हे लक्षात घ्या. याला इम्प्रूव्ह करण्यावर भर देणे. मुख्य परीक्षेत क्वालिटी आणि इम्प्रुव्हायझेशन फार मॅटर करतं अभ्यासात. पूर्व परीक्षेत तो सेन्स येत नाही, डेव्हलप होत नाही नवीन असताना. पण जे विद्यार्थी दुसऱ्यांदा मेन्स देत असतात त्यांना 100% तो सेन्स डेव्हलप झाला असतो. त्यांनी लक्षात ठेवा, त्यात चुका करू नका. जे पक्का आहे आपला जवळजवळ अभ्यास, जो अभ्यास आपला झालेला आहे त्याच अभ्यासावर आपला 40 ते 50% परत वाचण्यातून मिळलं. परत तो जो माहित आहे असं करू नका. याला आपल्याला काय करायचंय, बाजूला करायचंय. आपल्याला काय बघायचंय, जो भाग माझा कच्चा आहे याला इम्प्रूव्ह करायचं. याला इम्प्रूव्ह झालाच पाहिजे, तरच मी योग्य प्रकारे काय करू शकतो, माझं टार्गेट अचीव्ह करू शकतो. पण हा एक भर द्या. सेम इंग्लिशमध्ये टॉपिक्स क्लिअर पाहिजे. कुठले टॉपिक्स आपल्याला जमतं, कुठले जमत नाही, आणि मग त्याचं नियोजन कसं करता येईल. आणि सामान्य ज्ञान म्हणजेच काय, ते सोपं आहे. चालू घडामोडी वगैरे त्याच्यात मी टाकलं, पण त्याच्यावर फोकस द्यायचं. एमसीक्यू बद्दल काय करायचं मला कव्हर करायचं आहे, असंही मी इथे म्हणेल. ओके, नाउ नेक्स्ट याला मी परत सांगतोय. हा सगळा सेक्शन एमसीक्यू 2011 ते 2019. ओके, फक्त रिव्हिजन, पण ऑप्शन्स सह असं मी म्हणेल. ऑप्शन्स सह रिव्हिजन झाले. हे तुम्हाला इतिहास, महाराष्ट्र तुम्हालाच माहिती आहे, महाराष्ट्र भूगोल बरोबर आहे, नियोजन, पंचवार्षिक योजना, काय प्रश्न, उद्दिष्टे कोणी राबवली, काय ते सिंपल आहे. त्याच्यावर फार भर द्यायचं नाही, पण एमसीक्यू थ्रू तोडायचं. याला एक वेळ द्यायचा, दिवसात 1-1.5 तास. रोज मी इतिहासाचे एका टॉपिकचे 15 प्रश्न, 10 प्रश्न, भूगोलाचे प्रत्येक टॉपिकचे असं टप्प्याने कव्हर करायला द्यायचं. अभ्यासाला मेन चेंज जो मी आखला होता तो असाच असला पाहिजे. तो म्हणजे कुठला, लक्षात घ्या. संदर्भ पुस्तक मी आता सांगत नाही, त्यातले संदर्भ पुस्तक ऑलरेडी तुमचे आहेत फिक्स, ते तुम्ही बदलू नका. पण मी हे नक्की सांगतो की तुमचा अभ्यासाचा हा महत्वाचा भाग असला पाहिजे. बिकॉज 50 प्रश्न, 55 प्रश्न, 30 प्रश्न, जर मी याची टोटल काढली तर किती, 130 प्रश्न. किती प्रश्न आहे, 130 प्रश्न आहे. हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं. इज दॅट क्लिअर? ओके, नाउ नेक्स्ट. आता बघा, हे सगळं तुम्ही प्रीला वाचलाय. या 4 घटकात भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा, न्यायमंडळ, नियोजन असा आयोग असा तुम्हाला. या घटकातनं आयोग तुम्हाला 55 प्रश्न विचारणार. किती प्रश्न, 55 या घटकात. भारतीय राज्यघटनामध्ये घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावाची भूमिका, तत्व, असं प्रश्न सिलेबस मांडलेला आहे. माझं म्हणणं आहे हे कव्हर करत असताना हा टॉपिक धरा, या टॉपिक किंवा हा एक पहिले घटक धरा. 4 घटक दिले, याला मी ए म्हणेल, याला मी बी म्हणेल, याला सी, डी म्हणेल. ए मध्ये जितके आयोगाने टॉपिक दिलेले आहेत हे सर्व टॉपिक कव्हर करणे नीट, त्याचे लगेच एमसीक्यू सॉल्व्ह करणे, आणि यातलं जे काही कमी पडत आहे, कच्चं राहत आहे किंवा इम्प्रूव्ह होत नाही ते लगेच चांगलं करणे. मग दुसरा टॉपिक राजकीय यंत्रणा, मग तिसरा टॉपिक. आणि तुम्हीच काय करून ठेवायचं, मागच्या प्रश्नपत्रिका बघा. हे प्रश्न तुम्ही स्वतः एकदा, मी म्हणेल 18-19च्या मेन्सच्या पेपर बघा, आणि स्वतः तुम्ही 18-19 मेन्सचे पेपर या 4 घटकात डिवाइड करा. 4 घटकात किती भारतीय राज्यघटनेचे किती आले, त्यानंतर हे यातले भारतीय राज्यघटना म्हणजे त्याच्यात दिलेले जितके पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवर किती प्रश्न पडले. सेकंड आहे राजकीय यंत्रणामध्ये काय दिलेलं आहे, तर शासनाची रचना, अधिकार, कार्य, केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळ, याच्यावर किती प्रश्न पडले. प्रश्न फिरून विचारले, सिंपल विचारले, स्ट्रेट फॉरवर्ड, की लेंदी प्रश्न आहे, स्टेटमेंट बेस्ड, हे तुम्ही जज करा. हे अंडरस्टँड आणि जज झालं तर अभ्यासाची दिशा मिळते. सकाळी गेलं आणि संध्याकाळी परत आलं, अंडरलाईन करून पुस्तकांना, तसं करायचं नाही, तसं करू नका.
तुम्हाला रिझल्ट पाहिजे, तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीनेच हे सगळं करावं लागेल. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. मग मी म्हणेन तुमचं वाटलंच मी टाकलंच असेल, मी म्हणेन तुमची अभ्यासाची पद्धत महत्वाची. अभ्यास पद्धती कशी आहे हे महत्वाचं आहे. तुमचं सेल्फ बरोबर आहे अनालिसिस रोज होतं का अभ्यासाचं, की फक्त जो वाचून येता आणि परत परत मी तेच सांगतोय, जो भाग मागे राहिलाय किंवा कच्चा राहिलाय याच्यावर जास्त भर पाहिजे. जो पक्का आहे याला तुम्ही स्किप करा, आठवड्यातनं एकदाच रिवाइज करा, आठवड्यातनं एकदाच त्याला रिव्हिजन द्या, तो स्किप करा. परीक्षा द्यायची त्याला कमी रिव्हिजन मारेल, बिकॉज तो आता प्रश्न चुकत नाही, आपले बरोबरच येतात हे लक्षात घ्यायचं आहे. पण हे 4 दिलेले बरोबर आहे. तुमचं कुठलं कुठलं न्याय मंडळापर्यंत भारतीय राज्यघटना, राजकीय यंत्रणा बरोबर, जिल्हा परिषद पंचायत राज आणि न्याय मंडळ याच्यातल्या एक एक टॉपिक्स तुम्ही त्याच्यावर पुसून वाचून त्याच्यावर आयोगाचे प्रश्न कधी, प्रश्नांचं विश्लेषण हे वाचणं गरजेचं आहे. आणि मग ते तुम्हाला वाटेल फील येईल आणि आपण सांगायचं भारतीय राज्यघटनेत इतके टॉपिक आहे, याच्यावर इतके प्रश्न पडले, मला कव्हर झालं. मग आयोगाचं पंचायत राज इतके टॉपिक्स आहे, इतके प्रश्न पण इतके प्रकारचे काही नवीन प्रश्न आहे, ऍडिशनल रिसोर्सेस तुम्हाला वापरावे लागतील का. पण कधी जर तुम्ही हे पहिले कम्प्लीट केलं, फॉर एक्झाम्पल मी जर हा विचार केला त्याच्यावर साधारणतः 55 पैकी या टॉपिकवर ट्रॅडिशनल पॅटर्न आहे 35 प्रश्न विचारले. मला हे 35च्या 35 योग्यरित्या आले पाहिजे. बरोबर आहे. 5 प्रश्न पेपर थोडे गुगली असतात, 10 थोडे मॉडरेट असतात, अशा आपण 15 म्हणू. पण या 15 पैकी सुद्धा 5-7 आले पाहिजे, बिकॉज मला 40-42 प्लस माझा टार्गेट आहे. हे मला अचीव्ह करावंच लागेल, कारण की यासोबत काय मेरिट थोडा हाय लागतो. मग त्याच्यात तुम्ही राज्यसेवा मेन्सला मी तुम्हाला काय सांगेल, याच घटकातले एमपीएससी प्री प्लस एमपीएससी मेन्स म्हणजे जीएसचा पेपर 2 याच्यावर हे टॉपिक समोर घ्यायचे नाही. टॉपिक म्हणजे प्रश्न राज्यसेवा मेन्स मध्ये आले ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून अनालिसिस आणि आपला डेटा इम्प्रूव्ह करण्यासाठी घ्यायचा, त्याचा उपयोग होतो बिकॉज व्हॅल्यू ऍडिशन नच होणार आहे, पण लक्षात घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही एएसओचं मेन्सचं टार्गेट करायला पाहिजे. आता फक्त 2021, 20, 22, 23 तर लांब आहे, 22च्या 8 ऑक्टोबरला एक्झाम आहे, त्यांना बराच अवकाश आहे. पण आपापल्या एक्झाम आपल्या रिक्वायरमेंट तुम्हाला ते करावं लागेल. जे विद्यार्थी 22ची एक्झाम देणार असेल त्यांनी पण आतापासून हे जे विषय सांगितले मराठी कॉमन करत चला. वाटल्यास एक स्पेशल आता लेक्चर घेईलच 2022च्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा प्लॅन कसा असला पाहिजे, काय असला पाहिजे, ऑलरेडी मी घेतलेला आहे, पण आणखीन घेईल, हे पण तुम्ही समजून घ्या. अशा प्रकारे तुम्ही एसओचं 100+ नियोजन केलं पाहिजे. मी एकदा परत तुम्हाला थोडे काही कट ऑफ असतील ते सुद्धा इथे दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल कट ऑफ काय आहे. तर बरोबर आहे, हा प्रीचा कट ऑफ होता, तुम्हाला 44 असेल, हा 57 याचा होता, जास्तच मार्काचा कट ऑफ असतात हे लक्षात घ्या. पण बघा mpscmaterial.com इथं ते उचललेलं इथं फार चांगली माहिती मिळते. 19चा 140 आहे बरोबर आहे. मग तो 146 झालेला आहे, तो कशाचा आहे, हा तुमचा 140 बघा एसटीआयचा 146 एएसओचा तुम्ही पीएसआय टाकलेला, पीएसआय झालेला आहे. जस्ट मी तुम्हाला दाखवते, ऑलरेडी होते स्लाइड मध्ये म्हणून. सो अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा. लेक्चर कसं वाटलं तुम्ही कमेंट्स मध्ये टाका. तुमच्या काही सूचना असतील, रिकमेंडेशन असतील ते आपल्याला मेसेज थ्रू नंबर दिसतोय त्यावर पोहोचवा. तुमच्या अभ्यासात काही अडचणी असतील तरी तुम्ही याच्यावर व्हॉट्सअप टेलिग्राम करा. या आपल्या अकॅडमीचा मोबाईल नंबर आहे हा, त्याच्यावर तुम्ही केलं तरी चालणार आहे, त्यामुळे तुम्हाला 100% रिप्लाय देईल. चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांबरोबर सुद्धा आपल्या लिंक शेअर करायचं. परत भेटू नेक्स्ट टॉपिक आणि नेक्स्ट व्हिडिओ. थांबू. थँक्यू.